Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026 चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होईल. निकाल लागून आज जवळपास 10 दिवस होत आलेला आहे, परंतु अद्याप मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो, जी काही मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे MCC, या MCCची वेबसाईट अपडेट झालेली आहे. ॲडमिशन अँड ई काउन्सिलिंग सर्व्हिसेस फॉर सेशन 2026 या ठिकाणी अपडेट केलेला आहे. त्यासोबतच त्यांनी एक जी काही पब्लिक नोटीस आहे ती देखील NRI कॅन्डिडेटसाठी पब्लिश केलेली आहे. तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात व ऑल इंडिया कोटाचं जे काही MBBS, BDS, BMS व BHMSचं काउन्सिलिंग शेड्यूल आहे ते जाहीर होऊ शकतं. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओमार्फत तसेच WhatsApp ग्रुपवर अपडेट करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आलेली आहे योग्य निर्णय घेण्याची, कारण एक वेळेस काउन्सिलिंगचे शेड्यूल पडले तर नंतर विद्यार्थी व पालकांची खूप धावपळ होते, कारण रजिस्ट्रेशनसाठी खूप कमी वेळ दिला जातो. अनेक विद्यार्थी व पालक पूर्वतयारी करून ठेवत नाहीत. डॉक्युमेंटची पूर्तता नसते, काय काय साहित्य लागतं रजिस्ट्रेशनसाठी त्याची योग्यरित्या माहिती नसते. त्यामुळे चुकीचं रजिस्ट्रेशन किंवा रजिस्ट्रेशनमध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये झालेल्या चुका यामुळे विद्यार्थ्याचं एक पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. जरी तुम्हाला चांगले मार्क आले असले तर काउन्सिलिंग तुम्ही योग्यरित्या आणि योग्य व्यक्तीकडून करणं आवश्यक आहे, कारण काउन्सिलिंगचे नियम फार कडक असतात. एक छोटीशी देखील चूक तुमचं अख्खं वर्ष वाया घालू शकते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात माहिती आहे असे विद्यार्थी स्वतः करू शकतात, याला काही प्रश्नचिन्ह नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना नियम माहीत नाहीत, रजिस्ट्रेशन कोणत्या कोटामध्ये करायचं, मार्कनुसार कोणते कॉलेज अप्लाय केले पाहिजेत, जो काही तुमचा रँक आहे त्यानुसार परफेक्ट प्रेफरन्स लिस्ट कशी तयार केली पाहिजे, याची सर्व A to Z माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. अन्यथा 4-5 हजार रुपयाकडे पाहून तुमचं मौल्यवान एक वर्ष वाया जाऊ शकतं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्या की योग्य व्यक्तीकडे काउन्सिलिंग जॉईन करा. याचा फायदा तुम्हाला भविष्यात खूप होणार आहे, कारण तो व्यक्ती तुम्हाला प्रत्येक राऊंडमध्ये, रजिस्ट्रेशनमध्ये व ॲडमिशनमध्ये वैयक्तिक मार्गदर्शन करेल. जर तुम्ही बालाजी एज्युकेअरकडे आलात तर बालाजी एज्युकेअर मार्फत अचूक रजिस्ट्रेशन, प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल योग्य माहिती, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होते, कॅप राऊंड 1चे नियम काय आहेत, कॅप राऊंड 2चे नियम काय आहेत, कॅप राऊंड 3 कशा प्रकारे होतो व त्यानंतरचे जे काही ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात त्याचे नियम काय आहेत, या सर्व नियमांची माहिती विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या दिली जाते. त्यासोबतच कोर्स सिलेक्शन, कोणत्या कोटामध्ये रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, कोणत्या कॉलेजेसची आपण निवड केली पाहिजे, या संदर्भात विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिलं जातं. त्यासोबतच जे काही राऊंड होतात त्यासाठी योग्य पद्धतीने ऑप्शन फॉर्म तयार करून दिले जातात, जेणेकरून विद्यार्थ्याला योग्य त्या कॉलेजमध्येच प्रवेश मिळाला पाहिजे. जर तुम्हाला या सर्व सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करायची असेल तर आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि बालाजी एज्युकेअरमध्ये आपली नाव नोंदणी करा. धन्यवाद.